हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. छानपैकी अशी देवपूजा करून घेतली. मन एकदम प्रसन्न झालं. खूप छान वाटतं अशी पूजा केल्यावर. रात्री साबुदाणा भिजू घातला. आता शेंगदाणे चांगले भाजून घेते, खरपूस, आणि नंतर ते मिक्सरमधून काढणार आहे. त्यात थोडी हिरवी मिरची टाकणार आहे आणि दोन्ही एकत्र करून, हिरवी मिरची आणि शेंगदाणे एकत्र करून मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. आणि नंतर मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा चांगला असा भिजू घातला होता रात्री. असा मोकळा भिजला पाहिजे, असा किचकिचित नाही झाला पाहिजे, नाही तर मग खिचडी पण ती चिकचिकीत होते, खायला पण कंटाळा येतो. खिचडी अशी केल्यावर मोकळी मोकळी झाली पाहिजे. आता एक बटाटा घेणार आहे, 2 चांगली सालं काढून टाकणार आहे आणि नंतर कापून घेऊन खिचडीसाठी तेलात भाजून घेणार आहे मी त्याला. बटाटा तेलात छान शिजल्यावर त्यामध्ये आपण जे शेंगदाणे मिरची वाटून करून घेतले ते टाकायचे आहे. साबुदाणा पण टाकायचा आहे. चवीपुरती साखर, मीठ टाकून 15 ते 20 मिनटं या खिचडीला वाफ देऊन घ्यायची. छान लागते खिचडी, गोड आणि तिखट अशी. आणि त्या चवीला आपण त्याच्यासोबत दही पण घेऊ शकतो. आमच्या घरात सगळ्यांना साबुदाणा खिचडी आवडते, पण ती मोकळी झाली पाहिजे. चिकचिकीत झाली तर नाही खात कोणी. मोकळी झाली की सगळ्यांना आवडते आणि आवडती खातात. माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जोपर्यंत खिचडी शिजत होती तोपर्यंत मी किचन ओटा पण साफ करून घेतला. नाही तर सगळं वापरलेलं तिथं जर ठेवलं तर किचन ओटा घाण दिसतो आणि ते कंटाळा वाटतो बघायला पण. मग लगेच मी जसं काम होतं तसं लगेच मी किचन ओटा पण साफ करून घेते. आज तर संपूर्ण पंढरपूर विठ्ठलाच्या नावाने दुमदुमत असेल. भाग्यवान आहेत ती लोक ज्यांना पंढरीची वारी करायचा योग येतो. आज तुम्ही दिवसभरात कधीही संक्षिप्त भागवत पारायण करू शकता. सगळं आवरून घेतलं आणि नंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो. आमच्या घराच्या जवळच मंदिर आहे, ते आम्ही दर्शनासाठी गेलो. सगळेजण जाऊन आलो दर्शन घेऊन. मंदिरात गेलो, खूप छान वाटलं. छानपैकी दर्शन घेतलं. छान रांगोळी काढली होती विठ्ठल रुक्मिणीची. तुम्ही सगळ्यांनी पण विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.